क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7 फरवरीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. ही सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. ही सिरीज UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची सिरीज आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंटमधून एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे फेब्रुवारीमधील महत्त्वाचे दिवस. तर तुम्ही नुकतेच बघितलं असेल MPSC कंबाईनमध्ये जागतिक संगीत दिवसबद्दल प्रश्न होता. तर आपण महत्त्वाचे फरवरी महिन्याचे दिवस पाहणार आहोत. ते एक्झाम पॉईंटरनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे अपडेट आणि चालू घडामोडीचे लेक्चर तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, काल विचारला गेला प्रश्न तुमच्यासाठी जो होता, भारतीय रेल्वे देशातली पहिली LNG डिझेल ड्युअल फ्यूल डेमो ट्रेन कुठे सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं साबरमती, अहमदाबाद. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होता. आता आपण पाहूया आजचे प्रश्न. नुकतेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतातील कोणते बंदर सर्वात स्वच्छ बंदर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पॅरादीप बंदर प्राधिकरण. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. आता याबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहूया. नुकतेच 3 फरवरी 2026 रोजी प्रसिद्ध झालेले स्वच्छता पंधरवडा पुरस्कार 2025 नुसार पॅरादीप बंदर प्राधिकरण हे भारताचं सर्वात स्वच्छ बंदर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. प्रथम पुरस्कार पॅरादीप बंदर प्राधिकरण ओडिसा इथला. द्वितीय पुरस्कार विशाखापट्टणम बंदर प्राधिकरण VPA यांना मिळालेला आहे. तिसरा पुरस्कार कामराजार बंदर प्राधिकरण इनोर पोर्ट मंत्रालय, केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय हस्ते केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. विशेष उपक्रम पॅरादीप बंदराने जनभागीदारी, एक पेड माँ के नाम आणि सफाई मित्र सुरक्षा यासारखी मोहीम प्रभावीपणे राबवलेला हा सन्मान मिळालेला आहे. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, क्रेफोर्ड पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर वीरभद्र रामनाथन यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 2026 प्रतिष्ठित क्रेफोर्ड पुरस्कार भारतीय वंशाचे प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ वीरभद्र रामनाथन यांना जाहीर झालेला आहे. ते भारतीय अमेरिकन हवामानशास्त्रज्ञ आहेत. भूविज्ञान क्षेत्र कोणतं आहे? भूविज्ञान, जिओ सायन्स. टोपण नाव या पुरस्काराला भूविज्ञानाचा नोबल असेही म्हटलं जाते. संशोधन त्यांनी वातावरणातील वायू, सूक्ष्मकण, पार्टिकल्स हवामान बदलात कशी भर घालतात यावर मूलभूत संशोधन केलं आहे. विशेषतः त्यांना क्लोरोफ्लोरोकार्बन हे कार्बन डायऑक्साईडपेक्षा हजारो पटीनं घातक असल्याचे त्याने सिद्ध केलेले आहे. संस्था हा पुरस्कार रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स तर्फे दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप 8 लाख दशलक्ष स्वीडन क्रोनर सुमारे $9 लाख आणि सुवर्णपदक त्यांना मिळालेलं आहे. तर ही महत्त्वाची माहिती या पुरस्काराबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून कोणत्या संघानं दुसऱ्यांदा चॅम्पियन बनलेला आहे? तर तो संघ आहे बेंगळुरू संघ. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. वुमेन्स प्रीमियर लीग 2026 विजेता संघ कोणता आहे? रॉयल चॅलेंज बेंगलोर RCB. विक्रम दुसऱ्यांदा चॅम्पियन 2024 आणि 2026मध्ये. उपविजेता दिल्ली कॅपिटल्स. मैदान कोटांबी स्टेडियम वडोदरा. कॅप्टन स्मृती मंदाना. ऑरेंज कॅप स्मृती मंदाना मिळाला आहे सर्वात जास्त धावा केल्याबद्दल. पर्पल कॅप सोफी डायव्हिन यांना सर्वात जास्त विकेट चटकवलेल्या आहेत, तर त्यांना पर्पल कॅप मिळालेला आहे. तर ही महत्त्वाची माहिती वुमेन्स प्रीमियर लीग 2026 बद्दल. आता पुढला प्रश्न, जागतिक सहकार शिखर परिषद 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर हे दुबई येथे आयोजित करण्यात आले. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. जागतिक सहकार शिखर परिषद 2026 आयोजन दुबई या शहरात करण्यात आलेला आहे. शहर दुबई UAE.
कालावधी 3 ते 5 फरवरी 2026. संकल्पना भविष्यातील सरकारांना आकार देणे. शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट. सहभाग यात 150हून अधिक देशाचे प्रतिनिधी, 35हून अधिक राष्ट्रप्रमुख आणि 6000 पेक्षा जास्त मान्यवर सहभागी झालेले होते. उद्देश मानवतामोरील भविष्यातील आव्हाने सोडवण्यासाठी जागतिक सहकार्य आणि नाविन्यपूर्ण उपायावर चर्चा करणे याचा प्रमुख उद्देश होता. तर ही महत्त्वाची माहिती वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2026 बद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या बँकेने भारताचे पहिलं RBI को ब्रँडेड रुपये कार्ड लॉन्च केलेलं आहे? तर तो आहे त्रिपुरा ग्रामीण बँक. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे पहिला राष्ट्रीय UAV चाचणी इनोव्हेशन कॉरिडॉर कोठे उभारला जाणार आहे? तर तो रंगोलुडियान विमानतळ, गंजाम, ओडिशा येथे उभारला जाणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. भारतातील पहिला राष्ट्रीय UAV म्हणजे अनमॅन्ड एरियल व्हेकलची चाचणी आणि इनोव्हेशन कॉरिडॉर ओडिशा राज्यात गंजाम जिल्ह्यात रेंगलुडा येथे उभारला जाणार आहे. स्थान रेंगलुडा विमानतळ, गंजाम जिल्हा, ओडिशा येथे. वैशिष्ट्य व्यावसायिक विमानतळांचे रूपांतरण प्रत्येक 2 ड्रोन चाचणी केंद्र करण्याची ही भारताची पहिली वेळ आहे. भागीदारी ओडिशा सरकार आणि बोनविएरो या डीप टेक स्टार्टअपच्या सहकार्याने हे पॉसिबल झालेलं आहे. क्षमता इथे 1000 मीटर उंचीपेक्षा थेट UAV चाचणी घेता येईल. उद्देश स्वदेशी ड्रोन संशोधन, विकास आणि प्रगत इनोव्हेशन सिस्टमला चालना देणे याचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, एशियन रायफल अँड पिस्टॉल शूटिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर हे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेले आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, 35वा सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धेत किशोर गटात कोणत्या संघाने सलग 8व्यांदा विजेतेपद जिंकलेलं आहे? तर तो संघ आहे महाराष्ट्र संघ. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 35वा सब ज्युनियर खो खो स्पर्धा किशोर मुली गटात विजेतेपद महाराष्ट्र संघ सलग 8व्यांदा हा सुवर्णपदक पटकावलेला आहे. उपविजेता कर्नाटक संघ अंतिम सामन्यात पराभव केला. ठिकाण ही स्पर्धा नालंदा, बिहार येथे पार पडली. मानकरी महाराष्ट्राची निशा सोलंकी हिला स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू वीर बाला पुरस्कार म्हणून गौरवण्यात आलेला आहे. तर ही महत्त्वाची माहिती 35व्या सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धेबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या बँकेने सनराईज सेक्टरना वित्तीय पुरवठा करण्यासाठी चक्र सेंटर ऑफ एक्सिलन्स सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर ती SBIनं सुरू केलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 स्टेट बँक ऑफ इंडिया आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. भारतीय स्टेट बँकने सनराईज सेक्टरसाठी सुरू केलेलं चक्र सेंटर ऑफ एक्सिलन्स स्टेट बँकने सुरू केलेले आहे. उद्देश उद्योगमुखी आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रांना आर्थिक मदत व तांत्रिक मार्गदर्शन करणे. 8 प्रमुख क्षेत्र आहे. कोणकोणते आपण पाहूया. रिन्युएबल एनर्जी, दुसरा ग्रीन हायड्रोजन, तिसरा सेमीकंडक्टर, चौथा ई मोबिलिटी, 5वा डेटा सेंटर, 6वा बॅटरी स्टोरेज, 8वा डिकार्बोनायझेशन आणि 8वा स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर. ती 8 सेक्टर आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आर्थिक लक्ष्य, पुढील 5व्या वर्षात या क्षेत्रासाठी 20 ते 22 लाख कोटी कर्ज पुरवणे हे उद्दिष्ट आहे. भागीदारी, जागतिक बँकेसह जापानच्या MUFG आणि SMBC यासारख्या 21हून अधिक संस्थांच्या सोबत करार करण्यात आलेला आहे. स्वरूप, हे केंद्र केवळ कर्ज देणारी नसून प्रगत तंत्रज्ञानाची जोखीम तपासणे नॉलेज हब म्हणून काम करेल. इनव्हिजन, विकसित भारत 2047च्या स्वप्न साकारण्यासाठी आणि भारताच्या उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पुढाकार होईल. तर ही महत्त्वाची माहिती या चक्र एक्सिलन्स सेंटरबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतातील औषधी आणि जैव तंत्रज्ञानातील जागतिक महासत्ता बनवण्यासाठी 2026च्या अर्थसंकल्पात कोणता अभियान जाहीर करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बायोफार्मा शक्ती मिशन. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील.
आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 2026च्या अर्थसंकल्पना बायोफार्मा शक्ती अभियान हा कशाबद्दल आहे? भारतातील औषधी आणि जैवतंत्रज्ञानातील ग्लोबल हब बनवणे याचा प्रमुख उद्देश आहे. बजेट 5 वर्षात 10,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. संशोधन, बायोलॉजिकल आणि प्रगत लस निर्मितीवर भर देणे. NPR 3 नवीन राष्ट्रीय औषधी निर्माण संस्था स्थापन करणे या अभियानाअंतर्गत होणार आहे. उपचार, कर्करोग, दुर्मिळ आजारावर औषधी स्वस्त करणे. इनोव्हेशन, नवीन औषधीच्या आणि क्लिनिक ट्रायलसाठी आधुनिक नेटवर्क तयार करणे. निर्यात, औषधीच्या जागतिक निर्यात वाढवून परकीय चलन मिळवणे याचा प्रमुख निर्याताचा उद्देश आहे. तर ही 2026च्या बायोफार्मा शक्ती अभियान याबद्दल महत्त्वाची माहिती. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे फेब्रुवारीमधले जे महत्त्वाचे दिवस आहेत ते आपण पाहणार आहोत. तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, MPSC कंबाईनमध्ये जागतिक संगीत दिवसबद्दल प्रश्न होता. तसेच येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला जे मंथमध्ये महत्त्वाचे दिवस आहेत त्याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण फेब्रुवारीमधले महत्त्वाचे दिवस पाहूया. तर 2 फरवरीला जागतिक पाणथळ भूमी दिन. आणखी 2 फरवरीला सदिवान जागरूकता दिवस. 4 फरवरीला आंतरराष्ट्रीय मानवी बंधुत्व दिवस. आणखी 4 फरवरीलाच जागतिक कर्करोग दिन. 6 फरवरीला सुरक्षित इंटरनेट दिवस. 10 फरवरीला जागतिक दाढी दिन. आणखी 10 फरवरीलाच राष्ट्रीय जंतनाशक दिन. 11 फरवरीला आंतरराष्ट्रीय विज्ञानातील महिला आणि मुलीचा दिन. तसंच 13 फरवरीला जागतिक रेडिओ दिन. आणि 14 फरवरीला जागतिक जन्मजात हृदय दोषी जागरूकता दिन. 15 फरवरीला आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस. 20 फरवरीला जागतिक सामाजिक न्याय दिन. 21 फरवरीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. 22 फरवरीला जागतिक विचार दिन. 27 फरवरीला मराठी भाषा गौरव दिन कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त. आणि 28 फरवरीला राष्ट्रीय विज्ञान दिवस. तरी विद्यार्थी मित्रांनो, हे फरवरी महिन्याचे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहे. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी क्वेश्चन ऑफ द डे एक प्रश्न तुमच्यासाठी असतो. या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही ट्राय करायला, कारण की आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती पाहणारच आहोत. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी कोणता आहे? भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या AAIच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे तुमच्या अरुंधती भट्टाचार्य. ऑप्शन क्रमांक 2 आहे निवेदिता दुबे. ऑप्शन क्रमांक 3 आहे सोमा मोंडल. आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे रेखा शर्मा. या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या विद्यार्थी मित्रांनो. चुकला तरी चालेल, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जी ही सिरीज घेत आहोत. डेली करंट अफेअर इथे असतो, वीकली करंट अफेअर पण असतो आणि मंथली पण करंट अफेअर असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.